की जर एखाद्या माणसाला पायाला फ्रॅक्चर झालं तर ते ऑर्थोपेडिक सर्जन ऑपरेशन करून जोडतो. बरोबर. ही झाली डिसऑर्डर. हो. आणि एखादा माझा स्नायू मुरगळला तर फिजिओथेरपिस्ट व्यायामाने बरा करतो. बरोबर. ही झाली थेरपी. ओके. एम आय राईट इन गिव्हिंग एक्झाम्पल? हो. आणि हेच एक्झाम्पल मी आणखीन पुढे घेऊन जातो की जर समजा आपल्याकडे जे फिजिकल ट्रेनिंग देणारे जे कोचेस असतात तर ते काय करतात तर ते तुझे पायाचे स्नायू स्ट्रेंथन करायला मदत करतात सो दॅट युअर स्पोर्ट्स परफॉर्मन्स गेट्स एनहान्स्ड. तर अशा पद्धतीनं हे मानसशास्त्र काम करू शकतं. म्हणजे डेव्हलपमेंट करता काम करतं, डिस्ट्रेस करता काम करतं आणि डिसऑर्डर करता काम करतं. सो वेगवेगळ्या चॅलेंजेससाठी जसं अँझायटी आहे, डिप्रेशन आहे किंवा अजून काही असेल वेगवेगळ्या प्रकारची थेरपी असते? नाही, सर्वसाधारणपणे विवेकनिष्ठ विचार पद्धती ही डिस्ट्रेस करता कुठलाही डिस्ट्रेस असू शकेल. म्हणजे त्याच्यामध्ये अँझायटी असेल, सॅडनेस असेल, पॅथॉलॉजिकल जेलसी असेल किंवा पॅथॉलॉजिकल एन्व्ही असेल. हर्ट नावाचे एक इमोशन भयंकर प्रचलित आहे की माझ्या मनाला खूप दुखलं, 25 वर्षापूर्वी लग्नामध्ये असा माझा अपमान झाला आणि अजून मी तो जिवंत ठेवलेला आहे. हर्ट ही भावना अतिशय प्राबल्यानं आपल्याला दिसते. तर या सगळ्यांच्यावरती ही विवेकनिष्ठ विचार पद्धती ही खूप छान पद्धतीनं काम करते.